म्हणजे बस पटकन, आता हा बेंच पण जाईल. अरे जय, दांदरटपणा करून पाडशील ते खाली आईस्क्रीम, आणि मग एकच आईस्क्रीम दोघांना खायला लागेल एकत्र. बोल ना काहीतरी, बसलास काय नुसता? काय बोलू, उशीर झाला ना. वा वा, छान. हे बोलायला सांगितलं मी तुला. मला सांग, आपली ही पहिली डेट चिडतोयस काय एवढा? सॉरी. ओके, डेट नाही म्हणत. हा म्हणू. ओके, आपण दोघं असे ऑफिस व्यतिरिक्त, ऑफिसच्या कामा व्यतिरिक्त एकमेकांबरोबर पहिल्यांदाच फिरायला आलोय. कसं वाटतंय तुला? काय बस? म्हणजे छान वाटतंय. आणि आणि काय? राहू दे. मला काय वाटतंय सांगू? हा, तू पण बोल ना, तुला वाटलं तर. मला खूप आनंद होतोय, खूप. देव खुश आहे माझ्यावर बहुतेक सध्या. आधी स्टार ऑफ द सीझन, आणि मग माझा तो आनंद माझ्या बरोबर सेलिब्रेट करायला साक्षात जयराम खानोलकर माझ्या बरोबर. मागूनही मिळालं नसतं हे असं सुख मला. तू फक्त शरीराने आहेस माझ्या बरोबर, मनाने भलतीकडेच आहेस कुठेतरी. पण माझ्यासाठी तेवढंचही पुरेसं आहे खरंच. जे आयुष्यात पुढे काय होईल मला माहित नाही, पण हा दिवस नाही विसरणार मी कधीच. आपण एकत्र घालवलेला हा वेळ, हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन मला. निघायचं का आपण? मला माहितीये मी बोर करतेय, पण एवढंही बोर करत नाहीये की लगेच निघायला हवं. नाही तसं नाही, पण उशीर होतोय. कम ऑन, मी एक मुलगी आहे आणि हे वाक्य खरं तर मी म्हटलं पाहिजे. उशीर होतोय थोडा, पण थोडा वेळ थांब ना प्लीज. प्लीज. ठीक आहे. मग सांग, आपलं आज कॅफेटेरियामध्ये बोलणं झालं ना हे बाहेर येण्याविषयी. त्याच्यानंतर ती आदिती कशासाठी आली होती तिथं?
माहिती काढायला आपण काय करतोय, कुठे जातोय. तू ऑब्झर्व केलेस का नाही मला माहित नाही, पण फार मागे मागे करते तुझ्या ती हल्ली. जरा सांभाळून राहा. असं काही नाहीये रजनी. मोठी शहाणी आहे ती. अविनाश सरांना कसं गुंडाळून ठेवलंय पाहतोयस ना. जय, तिचं लग्न झालंय ही एवढी मोठी गोष्ट तिने लपवली सगळ्यांपासून. खोटं बोलली ती. आणि सरांना खोटं अजिबात सहन होत नाही. तुला कळलंच असेल हे मला. पण सर काहीच बोलले नाहीत तिला, एक शब्द बोलले नाही. इनफॅक्ट ती अजूनही आपल्या ऑफिस मध्ये काम करतेय. प्रत्येक गोष्ट कशी कॅश करायची ना, हे फार मस्त जमतं तिला. हे बोलायचंय का तुला? हे खूप हार्शली बोलतेस. आणि सरांचा प्रश्न असेल तर सरांचा आदिती मॅडमवर खूप विश्वास आहे. आदिती मॅडमनी काम करून तो मिळवला. आणि सरांचा विश्वास आहे म्हणूनच ते आदिती मॅडमवर जबाबदाऱ्या टाकतात. रादर कोणावरही विश्वास असला तर सर आपणहून त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकतात. हो, पण ऑलमोस्ट प्रत्येक मीटिंगला मिस दाभोळकर असतातच सरांबरोबर. कारण त्या तेवढी मेहनत घेतात. आणि रजनी, हा विषय सोड ना. मला आता याच्यावर नाही बोलायचं. अदिती बद्दल बोलले म्हणून राग आला ना तुला? तू कोणाही बद्दल बोललीस तरी माझी रिॲक्शन हीच असली असते. रजनी, प्रत्येक माणसाची एक पर्सनल स्पेस असते, पर्सनल आयुष्य असतं. त्यात आपण डोकावू नये. आदिती बाबतीत तू नेमकं हेच करतेस. मला अजिबातच कळत नाही तू का दरवेळेला तिची बाजू घेतोस. तुम्ही ना अजून ओळखलं नाहीये तिला. हो खरंय, पण मी ओळखते ती. चुकतेस तू. चुकलीये मी हा विषय काढू. जाऊ दे, नकोच बोलू हा विषय. कारण मी जे म्हणते ते तुला पटणारच नाही. चल मग निघूया. खरंच आता खूप उशीर आहे. चला निघूया. अरे वा, दे मी टाक. नाही नाही, दे याच्यात ठेव. पाहतोयस ना, हेच तर म्हणत होते ना मी. गुंडाळून ठेवलंय सरांना आणि म्हणून ते काही बोलू शकत नाहीत. काय रे, मीटिंग साठी म्हणून बाहेर पडले होते ना मॅडम ऑफिस मधनं. ही मीटिंग आहे. सगळ्यांना गुंडाळून ठेवलंय ऑफिस मध्ये.
मिस दाभोळकर, थँक्यू सो मच. यू वेलकम सर. खरं म्हणजे आज तुम्ही होतात म्हणून, नाही तर कोणासाठी काय घ्यायचंय हे मला खरंच कळलं नसतं. आणि जे घेऊन गेलो असतो ते नक्कीच कोणालाही आवडलं नसतं. सर असं काही नाहीये. मनापासून घेतलेलं कुठलंही गिफ्ट कोणालाही आवडतं. पण तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्हाला सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत. औंधसारखे आहात तुम्ही. माणसांना खूप छान पद्धतीने ओळखता. सर आपली त्या माणसांची बॉन्डिंग झाली की मग त्यांच्या आवडीनिवडी आपसुकच कळतात. आणि औंधनी आजपर्यंत या ऑफिसला स्वतःच्या कुटुंबासारखं जपलंय. मग आपल्या माणसांच्या आवडीनिवडी माहीत असायला हव्यातच ना. पण मला नाही जमत हे सगळं. पण तुम्हाला साध्या गोष्टी आवडतात हे मात्र लक्षात आलं माझ्या. हा बरं मिस दाभोळकर, आपण हे शॉपिंग केलं हे ऑफिसमध्ये कोणाला सांगू नका. सगळ्यांना सरप्राईज द्यायचं मला. आणि सगळ्यांच्या आवडीची गिफ्ट घेतले त्यामुळे आऊही खुश होते. हो सर. मिस दाभोळकर, मिस्टर जयरामसाठी खूप महागातलं गिफ्ट मी घ्यायला सांगितलं, पण असं मी का केलं हे नाही विचारलं तुम्ही. सर त्याची गरजच नाही येणार. वेळ आली की तुम्हीच स्वतःहूनच सांगाल, मला माहितीये. पण मला खरंच खूप कौतुक वाटतं मिस्टर जयरामचं. त्यांच्यातला स्पार्क ते जेव्हा मला पहिल्यांदा भेटले तेव्हाच मी ओळखलं होतं. त्यांचा शार्पनेस आणि प्रामाणिकपणा तेव्हाच माझ्या लक्षात आला होता. पण मग त्यानंतर मला कुठेतरी त्यांच्याविषयी थोडीशी शंका वाटू लागली. सुरुवातीला त्यांनी काहीच रिझल्ट दिले नाहीत. तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं असेल, तुमच्याही लक्षात त्यांचा स्वभाव आला असेल, नाही का? कामाच्या बाबतीत जरा ते मागे मागे राहून काम करतात का असं मला त्यांच्याकडे बघून वाटायला लागलं. पण आता मात्र ते खूप फोकस झाले. त्यांच्यामुळेच आपले खूप महत्त्वाचे आणि जुने क्लायंट्स परत आले. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, म्हणून म्हटलं की हे त्यांच्यासाठी वेगळं गिफ्ट घ्या. पण त्यांना आवडेल ना टॅब? हो सर, नक्की आवडेल. बरं, आता आपण काहीतरी खाऊया, मग मी तुम्हाला घरी सोडतो. सॉरी सर, पण आज नको. आपण डिरेक्टली घरी जाऊया का? काका आणि अण्णा वाट बघत असतील माझी म्हणून. ओके ठीक आहे, मी तुम्हाला घरी सोडतो आता. थँक्यू सर. आदिती मीटिंग आहे असं सांगून गेले, पण ती अविनाश सरांसोबत शॉपिंगला गेली होती. मग शॉपिंगला जाते असं का सांगून गेली नाही? मीटिंगचं कारण का? काय ग, आज बराच उशीर झाला. तरी नशीब हे झोपलेत. काकू सॉरी, ऍक्च्युली सरांसोबत बाहेर जावं लागलंय का महत्वाच्या कामासाठी. नाही नाही, ते ठीक आहे ग. मला सांग, तुझ्या नवऱ्याला काय झालंय? का असं का विचारताय? अगं आल्यापासून अगदी शांत शांत आहे. तुमच्यात काही झालंय का? नाही. काय कोण झाले? अगदी अस्वस्थ आहे ग. अस्वस्थ दिसतोय. ओ कळलं. काय ग? आज रजनी मॅडम सोबत साहेब बाहेर गेले होते ना डिनरला. कदाचित तिथेच काहीतरी झालं असेल. मी बघते, विचारते त्याला. बर येते.
कशी झाली मीटिंग? खुश दिसतेस खूप. छान झाली मीटिंग. जय, तुला माहितीये आज अविनाश सर तुझं खूप कौतुक करत होते. म्हणत होते जयराम खानोलकर असे, जयराम खानोलकर तसे. त्यांनी इतकं सगळं इतक्या कमी वेळात अचीव केलंय. एका माणसाचं खूप कौतुक चाललं होतं. मी तुझ्याशी बोलतेय. बरं मला सांग, डिनर कसा होता? खूप महत्वाचं काम आहे अदिती. नंतर बोलूया प्लीज. ओके. पाहतोयस ना, दळून ठेवलंय सरांना. काय रे, मीटिंग साठी म्हणून बाहेर पडले होते ना मॅडम ऑफिस मधनं? ही मीटिंग आहे. अदिती, तू हे सगळं स्वतःहून सांगेपर्यंत मी तुला काहीही विचारणार नाही. अरे सावकाश सावकाश का? हळू. अरे पाणी दे का त्याला. पहिलं जाणलं कसं असते, खाताना तरी घाई करू नये माणसानी. सांगणार कोण पण. जय, जरा आरामात खा. नाही काकू, जरा घाई आहे. ऑफिसला लवकर पळायचं. लवकर? अरे अजून आपल्याला निघायला खूप वेळ आहे. मला आधी एक मीटिंग आहे. कुठली मीटिंग? जय, तू मला काही बोलला नाहीस. आदिती, सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत का? तू सांगतेस का तुझ्या प्रत्येक मीटिंग बद्दल? माझं महत्वाचं काम. काकू, काका, अण्णा, येतो.